सांगली जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे। कारागृहाच्या भिंतीबाहेरून अज्ञात व्यक्तीने गांजाची पुडी आत फेकल्याचा प्रकार समोर आलाय। ही घटना दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी 3:30 ते 3:45च्या सुमारास घडली। या प्रकरणी कारागृह शिपाई राजेश मारुती कांबळे वर्ष 39 यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। कारागृहातील बॅरेक क्रमांक 1च्या पाठीमागील भिंतीलगत नाल्याच्या बाजूने बाहेरून आत गांजाची पुडी फेकण्यात आल्याचे निदर्शनास आले। तपासादरम्यान सुमारे 60 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे 1150 रुपये आहे। तसेच एमसीलचे 2 गोळेही मिळून आले आहेत। या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या आदेशाचा भंग झाला असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 223 तुरुंग अधिनियम 1894चे कलम 42 व 45 तसेच NDPS कायदा कलम 8C 20B 2A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधिक तपास करत असून गांजा कारागृहात फेकणाऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे।